पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन। उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन यांचीही उपस्थिती। आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 135वी जयंती। चैत्यभूमीवर राज्यपाल जिष्णू देववर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, महापौर रितू तावडेंनी केलं अभिवादन। नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवर भीम अनुयायांचा जनसागर। डॉक्टर बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी दीक्षाभूमीवर अनुयायांची गर्दी। बारामती आणि राहुरी विधानसभेसाठी 23 तारखेला मतदान। सामान्य प्रशासन विभागाकडून अधिसूचना जाहीर। विधानसभा मतदारसंघाच्या क्षेत्रात सुट्टी जाहीर। बोंदुखरात प्रकरणात ईडीच्या हाती मोठं घबाड। छापेमारीत मिळाले कोट्यावधींच्या मालमत्तांचे पुरावे। ईडीनं खरातची 2,50,00,000ची बँकेतील रक्कम गोठवली। दमानियांकडून नाशिक पोलीस दत्ता कराळेंच्या व्हिडिओ ट्विट। कराळे खरातच्या कार्यक्रमात गेल्याचा दावा। कराळे आणि खरात यांच्यात 18 कॉल झाल्याचा आरोप। नाशिकमधील आयटी कंपनी धर्मांतरण प्रकरण। संशयितांच्या बँक खात्यांची एसआयटीकडून चौकशी। आरोपींनी 2022 पासून जाळे विणल्याचा संशय। महिला अत्याचार धर्मांतर प्रकरण तपास तीव्र।